केलेली आहे। समोरच्या बाजूनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये राज्याचं कमी झालेलं डोई उत्पन्न आणि वाढलेला कर्जाचा भार, उद्योग क्षेत्रातली पिछेहाट अशा प्रकारचे मुद्दे विशेषतः विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी मांडले। अध्यक्ष महोदय, मागच्या 5 वर्षात एक गोष्ट घडली, सर्वच राजकीय पक्ष तसे सत्ताधारी होते। अध्यक्ष महोदय, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आलेले आहेत। आताचा काळ जर सोडला तर हा मागचा काळ होता। मागच्या काळात 5 वर्षात हे समोरचे पण मंत्री होते, इकडचे पण मंत्री होते, त्यांचा 2.5 वर्ष काळ होता, इकडच्यांचा 2.5 वर्ष काळ होता। त्याच्यावर फार काही तुम्हाला कोणाला बोलण्याचा अधिकार राहत नाही। आता तुम्ही तो आव आणण्याचा प्रयत्न करताय तो तुमचा भाग आहे, पण असे जे काही तुम्ही मुद्दे मांडता, मग आता समोरच्या बाकावर बसलेल्या सन्माननीय सदस्यांनी ठरवायचंय का मागील 5 वर्षामध्ये प्रगती झाली नाही, 2.5 वर्षात सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं, त्याच्यात काहीच प्रगती झाली नाही असं म्हणायचं का भास्करराव तुम्हाला? त्याच्यामध्ये कारण तुम्ही बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलत होता आणि राज्य मागे गेलं। आमचं तरी म्हणणं आहे की राज्यात मागील 5 वर्षात पुढेच आपलं राज्य नेण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्यातल्या त्यात मागच्या 2.5 वर्षामध्ये राज्य पुढे जाण्याचा हा प्रगतीचा वेग हा अतिशय झपाट्याने होता, हे आपल्याला मान्यच करावं लागेल। हा झपाटा नसता तर तुम्ही हाताच्या बोटावर निवडून आलाच नसता। आज 20, 15, 10 म्हणजे काय, आणि काही तर किती मतांनी आले, काहींना तर अक्षरशः त्या बॅलेट पेपरनी वाचवलं। म्हणजे हे नशीबच आपलं समजा किंवा कुणाचं समजा, परंतु पोस्टल बॅलेटनी। अध्यक्ष महोदय, तुम्ही काही काळ सत्तेत होता, तुमचं श्रेय नाकारण्याची माझी वृत्ती अजिबात त्या ठिकाणी नाही, कारण मी पण तुमच्याबरोबर होतो। चांगल्याला चांगलं म्हणण्याचा स्वभाव हा आपला असला पाहिजे, महाराष्ट्राची ती परंपरा आहे। सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे हे अनेक आपल्या वरिष्ठांनी आपल्याला शिकवलेलं आहे। तुम्हाला मात्र मागच्या 5 वर्षात राज्याचा प्रगतीच केली नाही असं त्या ठिकाणी वाटतंय आणि याचा विचार जर आपण केला तर कुठेतरी आपण आता काय बोलायचं हे तुम्हाला लक्षात येत नव्हतं।